आज ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला आनंद होतो, पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही. गीतेसारखं समृद्ध शास्त्र असताना माणसं पेंगल्यासारखे काय जीवन जगतायत. वेदना झालेल्या विश्व माऊलीला आणि तळतळलेल्या अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. परिणामी ज्ञानेश्वरी सारखं महाकाव्य विश्वाच्या पदरात पडलं. आज 16 वर्षाचा तरुण काय सांगतो ज्ञानेश्वरीत, हे तरुणाने ऐकावं. म्हातारीने ज्ञानेश्वरी वाचू नये असं म्हणत नाही, तरी ज्ञानेश्वरी वाचत वाचत माथर व्हावं. बालपणात काय असावं आमचं शास्त्र सांगते. नाही देवी धार्मिक म्हणून वाचायचं, पण एक मॅनेजमेंट स्टडी म्हणून तरी ज्ञानेश्वरीकडे पाहावं. काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं बोलू नये, हे 11 प्रकार सांगणारे जगाच्या पाठीवरती ज्ञानोबा एवढे तत्ववेत्ती नाहीत. कसं बोलू नये याचे 11 प्रकार विश्व माऊली ज्ञानेश्वरीत सांगितले. किचनची मांडणी तर अर्ध्या ओवीत मांडली. सुगरिणी आणि उदारिणी, रसज्ञानी जेवणारी. तुम्ही म्हणताल आई या माऊलींना हे पण माहिती आहे का? म्हणून तर विश्व माऊलीत जगातील असा एकही विषय नाही की ज्याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये नाही. याच्यापेक्षा धाडस करून बोलू का दादा महाराज, जे गीतेत नाही ते ज्ञानेश्वरीत आहे. विढल एकही अभंगात ही विनाकारण निर्माण झाली नाही. जगाच्या पाठीवरती भारतच असा देश आहे. मित्र मित्राच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, पती पत्नीच्या संवादातून शास्त्र जन्म घेते, माय लेकाच्या संवादातून शास्त्र जन्म घेते. बिचारा एखाद्या व्यक्तीला आज स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे, स्वतःच्या हव्यासापोटी कर्म करतो तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. स्वार्थापोटी कर्म करतो तो माणूस आहे. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी येईल. खरा मतलबी जगात माणूस आहे. स्वार्थापोटी आज सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणार तर माणूस आहे. माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना? फक्त माना हलवत चला. कळतंय नाही कळत हे मला कळू द्या. सरडा रिकामा बदनाम झाला. खरा रंग बदलणारा माणूस आहे. काळ कितीही बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्यात त्या माणसानं सोडल्यात. घरातून पाऊल बाहेर टाकत असताना स्वार्थापोटी जो पाऊल टाकतो तो माणूस आहे. विचारा एखाद्या व्यक्तीला, काका कुठे चालला? तो काही नाही, पोरगा डीएड करतो त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? भाऊ पोरगा MBBS करतो संभाजीनगरला त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात? तात्या पोरीचं लग्न जमलं बस्ता बांधायला. असंच ना, बस्ता बांधायला चाललो. कुठे चाललात? अण्णा पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठे चाललात? तात्या पहिली मिली म्हणून दुसरी. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? मग तुम्हाला लेट कसं करंट लागत? पहिली मेली म्हणून दुसरी. कसारा महाराज लोकांनीच गुत्त घेतलंय. बोलत चला. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलताय. तुमचं कीर्तन या ठिकाणी तुमच्या समोर येण्यासाठी मला फार मोठा आटीतटीचा प्रवास करावा लागला. प्रवास करून करून गाडीचा प्रॉब्लेम झाला, पण त्यात दादा महाराज आम्हाला पांडुरंगासारखे धावून आले. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तनासाठी वेळेत पोहोचलं. माझी किमान विनंती, कीर्तन मी ठरलेल्या वेळेत अतिशय कमी वेळेमध्ये करेल. फार तुमचा अतिरेक करून मी अतिरेकी होणार नाही, पण विनंती असेल कीर्तनात मला खालून प्रतिसाद तुमचा गरजेचा आहे. माना हलवत चला, खालून प्रमाणाची पुष्टी करत चला. विढल मला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी नाही तर क्षमा मागते. उशीर झाला मला, पण 6वा दिवस आहे कीर्तनाचा. या अनुमानाने तरी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही बोलकं असलं पाहिजे. पहिली मेली म्हणून दुसरी. तुम्ही जास्तच अपडेट आहेत. निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा. कीर्तनात आल्यावर पॉझिटिव्ह विचार करी जा, निगेटिव्ह करी जाऊ नका. आता काय तुम्ही बोला ना म्हणून कदरून कदरून बोलले बिचारी लेकरं तरी. पहिली मेली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, सोच बदलो भाई देश बदलेगा. विठ्ठल स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे. रिकामा एकही गोष्ट करत नाही तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारावं. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केली. शोधून आले संत गीता जगाचे
केले संत हिताहित जगाचे. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केलीत. घरातील एखादा महत्वाचा विषय असेल तर घरातल्या मोठ्या दादाला विचारावा. ज्याचा भाऊ जिवंत आहे त्याने बायकोच्या भावाला विचारायची गरज नाही. तुमचे भाऊ जिवंत असतील ना, आमच्या भावाचा सल्ला घेऊ नका. घरात महत्वाचा एखादा संदेश, इकडचं मंडळ जास्तच नाराज झालं. तुम्हाला नाराज करायचं मी काय ठरून आले नाही बरं का घरून. त्यांचे चेहरे लगेच पडले. घरात महत्वाचा विषय असेल तर मोठ्या दादाला विचारावा. कारण दादा घर मान्य, सरपंच गाव मान्य, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मंत्री राज्य मान्य, राष्ट्रपती प्रधानमंत्री राष्ट्र मान्य आहे, इनोचा अध्यक्ष जगमान्य आहे, परमात्मा विश्व मान्य आहे, संत देवमान्य आहेत, ज्ञानोबाराय संत मान्य आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र ज्ञानोबाराय मान्य आहेत. म्हणून साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्यातून जगाचं कल्याण मागेही झालं, आताही होतंय आणि पुढेही होत राहणार. आपल्या बोलण्यातून आपल्या करण्यातून जर आपलं कल्याण नसतं, दर शेजारच्याचंही कल्याण नसतं. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. एकदा काय झालं, निवडणुकीचा पिरियड होता, इकडं आचारसंहिता तर नाही ना, नाही ना, मग बरं असते घडाघडा बोला राव तुम्ही. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की ती जीवाच्या बसती. मला तुमच्याकडे पाहून दाट शंका ती मध्ये एखादं गचकलं का काय, कारण तो हलत नाही, तो डुलत नाही, तो बोलत नाही. विढल निवडणुकीचा कालावधी होता आणि एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, आपलं आपलं भगिनींनो, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एका गावामध्ये माणूस म्हणे, साहेब आमच्या गावामध्ये ना लाईटच येत नाही. म्हणे काळजी करू नका, मला संधी द्या, मला निवडून आणा. म्हणजे असं तो म्हटला, घराघरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक माणूस म्हणे आमच्या गावात रस्तेच नाही. म्हणे काळजी करू नका, घराघरात रस्ते आणीन, फक्त मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा, तुमच्या बी पाठ झाले आहे, गावचा काया पालट करून टाकील. एक बाई म्हणे आमच्या गावामध्ये पाणीच येत नाही. म्हणे काळजी करू नका, घरात पाण्याची व्यवस्था आणीन. चौथ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एक तरुण म्हणे साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा, घराघरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे ताळा नाही नाही त्याची अवकळा, पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा त्याच्या जीवनामध्ये अवकळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही त्याच्या जीवनाची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. जगाला फसवायचं कसं, पण जगाला फसवता फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो तो माणूस आहे. जगाला फसवण्याचे कामं फक्त माणसानेच करावीत. साधू संतांनी जगत उद्धाराची कामं केली. जगातील 100% लोकांपैकी 50% लोकांना तुमच्या सुखदुःखाशी अजिबात घेणं देणं नाही. उरलेल्या 50% लोकांपैकी 49% लोकांना ज्यावेळी तुमचं वाटोळं होतं त्याच वेळी त्यांना आनंद होतो.
पण 100% पैकी 1% वर्ग असा आहे की तुमच्या दुःखाने त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाझरतं, वितळतं. लेकुराचे हित वाघे माऊली सल्तनवती जगा मानसाच्या सारिखे, सल्तनवती जगा मानसाच्या सारिखे, सल्तनवती जगा माणसाच्या सारिखे, माणसाच्या येतो सारिखे. हिताचा कळवळा, पडती घात म्हणून गाळा, पडती हात म्हणून गाळा, पडती हात म्हणून गाळा. येतो हिताचा कळवळा, पडती हात म्हणून गाळा, पडती हात म्हणून गाळा. लेकुराचे हित वाघे माऊलीचे चित्त, किंवा घेतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. जगात आपलं कल्याण फक्त एकाच जातीला अपेक्षित आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आणि या संत भूमीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य. साधू संताच्या नंतर आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य. कोकण, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्यांचा मिळून हा बनला महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. विकू नका देऊ. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. काय दिलं कोकणाने? कोकणाने कवी आणि लेखक दिले. पहिली ती MA BA पर्यंत जेवढे धडे आणि कविता आहेत त्या सगळ्या कोकणातल्या कवींच्या आहेत दिली. काय दिलं विदर्भाने महाराष्ट्राच्या भूमीला? तर विदर्भाने अवलिया संत आणि पतिव्रता स्त्रिया महाराष्ट्राला दिल्या. आजही पहा तुम्ही, सद्गुरू गजानन महाराज विदर्भाचे, ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू श्री गुरु गुलाबराव महाराज मादानकर त्याच विदर्भाचे. अवलिया संतही दिल्या आणि पतिव्रता स्त्रियाही दिल्या. अगस्तींची लोपमुद्रा, वशिष्ठांची अरुंधती, नळराजाची दमयंती, हरिश्चंद्र राजेची तारामती. आणि आजही पहा तुम्ही, मातृतीर्थ विदर्भामध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न महाराष्ट्रात पाहिलं माईबाप, पण स्वराज्याची पवित्र कुस विदर्भाच्या नगरी जन्माला आली हे महाराष्ट्राचं परमभाग्य. मातृतीर्थ सिंदखेड राजा त्या विदर्भ नगरीमध्ये. खानदेशला तर रत्नाची खान म्हटले, कारण कडाडली जीज निरंजनी तेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त जाहली, आदिशक्ती मुक्ताबाई विजय सरशी गुप्त झाल्या आणि खानदेश मध्ये जाऊन प्रगट झाल्या. म्हणून ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताई नगरकडे पाहावं, ज्याला ताई नसेल त्याने गंगाखेडकडे पाहावं. काय आवडलं तर टाळी वाजवायची मेहरबानी करी जा. तुम्ही तेच करू शकतात खाली बसलेले. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये दादासाहेब महाराज, बरोबर आहे ना? कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूष असतील तर टाळ्या काय सारच मागून घ्यावं. विढल हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला कळालं नाही त्याने काल्याच्या दिवशी पंक्तीचा प्रसाद खाल्ल्याशिवाय घरी जाऊ नका. ज्याला बहीण नसेल गंगाखेडकडे पहा, शूर बंगल्याकडे पहा, त्याने मुक्ताई नगरकडे पहा. ज्याला मोठा दादा नसेल त्याने त्र्यंबकेश्वरकडे पाहावं, निवृत्तीनाथ आमचे दादा आहेत. ज्याला काका नसतील त्याने सासवडकडे पाहावं. ते काय पुण्यातले काका नाहीत. काका मला, मी जाऊ का घरी? काका मला, काकाने उंची घेतली आणि काका सासवडला. हे 4G मटेरियल आहे. 2G ला 3G ला मी नेटवर्कच देत नाही कीर्तनात. त्याचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाहीत, त्याला मधीच नेट कमी पडत. म्हणून 4G घेऊन बसलं तर कीर्तन कळतंय. विठ्ठल ज्याला काका नसतील सासवडकडे पाहावं, ज्याला आई नसेल त्याने आळंदीकडे पाहावं. आणि यापुढे जाऊन बोलू, ज्या महिलेला माहेर नसेल तिने पंढरीकडे पाहावं. पंढरीत गेला तर सगळ्या नातींची पुष्टी. अशा पवित्र भूमीत आपला जन्म झाला माईबाप. एक धाडस करून वाक्य बोलू, आजही महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सगळ्या नद्या
पश्चिमकडून पूर्वेकडे वाहतात, पण केवळ महाराष्ट्रामध्ये भक्तीची ज्ञानगंगा पूर्वेकडून पश्चिमेकडे, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे. धन्यवाद देईल बरं का त्या तरुण मंडळीसाठी, लहान बालकांसाठी जोरदार टाळी वाजवा. परम महाराष्ट्र भूमीत मराठवाड्याच्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपलं भाग्य आहे माईबाप. आजही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार भारतभर आहे, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर मराठवाड्याच्याच कीर्तनकाराचं, गायक आणि वादकाचं आदिराज्य हे विसरून चालणार नाही. बहुतांश नामवंत, वाजवा ना, बहुतांश सगळे कीर्तनकार नामवंत, नामवंत गायक आणि नामवंत वादक हे मराठवाड्यातलेच आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अपवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास मागे, जेथे हरीचे दास जन्मगी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मगे, जेथे हरीचे दास जन्मगे. पवित्र महाराष्ट्र भूमीत जन्म झाला हे भाग्य, साधू संताच्या नंतर झाला हे परम भाग्य. आजही ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत महाराष्ट्र भूमीला मिळाले नसते. अजूनही परमार्थाच्या अवस्थेत आपण गावंढळच असतो. अजूनही पकर धरून शिजून खायचीच वेळ आपल्यावर आली असती. धरा 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 रेन मारा 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 रे, आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. पवित्र भूमीत आपला जन्म झाला हे भाग्य. भगवंताने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. कशात सांगितली नरदेहाची सार्थकता? परोपकार करण्यामध्ये आणि भक्ती करण्यात. या हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यात, आणि हाताची शोभा परोपकार करण्यात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने हात घ्यावे. हाताची शोभा सांगितली. देणाऱ्याने देत जावे. विनंती असेल माझी माईबाप, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला असाल, रस्त्यात एखाद्या भिकाऱ्याचं लेकरू अंगातलं शर्ट फाटल्यामुळे रडत असेल, त्याच्या मायबापात जर त्याला नवीन शर्ट घेऊन द्यायची ऐपत नसेल, तर विनंती असेल रे माझी दादानो तुमच्या चरणाशी, त्या गरीबाच्या लेकराला आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा हलकं का होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या. ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या हातात जाईल, त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती हसू असेल. माईबाप पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायांचं, देहूच्या तुकोबारायांचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम एक पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आजही आपल्याकडे एक प्रार्थना म्हणतात. अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, शाळेत गेलेलं असेल अथवा गेलेलं नसेल, पण प्रत्येकाची प्रार्थना ही तोंडपाठी. मी पुढे म्हणते, महिला मंडळ माझ्या मागे म्हणा. अटेन्शन, ताट बसा जरा.
झोपला असेल कोणी तर जाग करा. जी बाई म्हणणार नाही तिला चिकनगुन्या होईल. मी म्हणते पुढं माझ्या मागे म्हणा व्यवस्थित घाई न करता. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे म्हणा. एकची थोडा रिको द्या नॉर्मल. घाई नाही करायच्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो जगाला जगी जे हीन ती पतित जगी जे वा जगी जे दीन पद दलित. वाग माझ्या चिमण्यांनो. तया जा ऊन हसवावे जगाला. खरा तो एकची वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. लता दीदींच्या पुण्यतिथीला यांचंच भजन. पण महाराज फक्त तारीख खाली नाही यांची असं म्हणू नका गडे. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याची बांध कोरावी. बरोबर आहे का? माझा अर्थ कोणाच्या हृदयाच्या भावना दुखावण्याचा नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबा. किती बांध करू करू इष्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का. आकडे टाकू टाकू मोटरी चालू. याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला साऱ्या टोप्या. एक वाक्य काळजात उतरून घ्या. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. ही काळ्या दगडावरची रेघे. दिवसभर एवढे कष्ट करा. रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. 4 महिने एवढी कष्ट करा. 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. तारुण्यात एवढी चांगली जगा. म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि या जीवनात एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा या ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. इतकं चांगलं कर्म करा. कर्म ज्याचं चांगले. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे ना आठवडा त्याचा हजारात कडीला जातो. कसा जातो मला विचारायचं नाही. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळी धाऱ्या वाट येतं आणि मोरी वाट जातं. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे जेवताना वाळले हात वाळत नाही त्याला झोप लागती. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळली त्याला फुलीसीत घाम फुटतो. फुलीसीत. काहीला झोपायच्या गोळ्या आहेत. काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी जागी. काहीला भूक लागायच्या गोळ्या आधी गोळ्या खायच्या मग जेवायचं. जेवण झालं की पुन्हा गोळी पचायची. काही 3-3 गोळ्या खाते झोपीच्या तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहते. राईट साईडने फिरतो लेफ्ट साईडने फिरतो. जीवनात नीतिमत्ता ढासळी. लक्ष्मी नीतीची असेल तर कधी धोका देत नाही. आणि जीवनात नीतिमत्ता ढासळी धोका दिल्याशिवाय राहणार नाही. विढल कशात आहे पायाची शोभा. मला वाटतं पायाची शोभा 5च्या नंतर लेझिम खेळत जाण्यामध्ये. कदाचित तो प्रकार तुमच्याकडे नसेल. इकडे पाऊले चालती. आता पुरुष मंडळी म्हणा महिला मंडळ गप्प बसा. पाऊले चालती. जो पुरुष म्हणणार नाही त्याला पाप्याच्या आईची शपथ. सुखी संसाराची वा पाऊले चालती. पाऊले चालती दुकानाची वा. आता दुकानात जायची गरज नाही. आता दुकानात भेटती. माझी विनंती सरकारला त्यांनी घरोघर नळ देताना 2-2 द्यायला पाहिजे. एका नळातून पाणी दुसऱ्या नळातून ढोसा. नळीच कोंबायची महिला मंडळ त्याच्या तोंडात. विनंती असेल माईबाप. दारू फार वाईट व्यसन आहे. दारू आपकी इज्जत को पीती. दारू आपकी शोहरत को पीती. दारू आपकी संपत्ती को पीती. दारू आपके पूरे खानदान को पीती. दारू नाही संपली. दारूने पिणारे संपवले. सुपाऱ्या नाही संपल्या.
सुपारीने दात संपवले. 500 एकर जमिनीचे मालक 5 गुंठ्यावर आले. दात घासायला जमीन राहिली नाही. काही माही पट्ट्याला. काहींनी गळ्यात मंगळसूत्रे सुद्धा ठेवले नाही. विनंती असेल रे दादांनो, संसाराची राख रांगोळी दारूमुळे झाली. हा पिऊन आला ना तर नीट येत नाही. लेकर बाळ चाळा कापतात. मारेल का काय हा? घराचं वास्तव्य मी भाकड कथा नाही सांगणार रंगून. अनेक फोन येतात मला, महिला रडतात, ताई गळ्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही, नवरा पिऊन येतो. काय करावं आम्ही? असं काय करावं की नवरीची दारू सुटन? दुर्डीच्या दुर्डी भाकरी फेकून देतात, चुलीत पाणी वतितात. अनेक घरच्या समस्या आहेत मायबाप. आमच्याकडं रोजाने जाणाऱ्या मजुरी करणाऱ्या बायका लाख रुपये त्यांनी व्याजाने काढले का नवरीची दारू सुटावी. 15 दिवस बिचाऱ्या नाशिकला राहिले नवऱ्याला घेऊन. 15 दिवस का म्हटले? पोटात गोळी बसवली जाते. पिला माणूस की त्याला त्रास होतो, उलट्या होतात, मग तो मरतो. आमच्याकडचे बेवडे ढोशीत गेले, ढोशीत आले. तुम्हाला काय वाटलं गोळीने इंजेक्शनने दारू सुटत असते का? इंजेक्शन गोळीने दारू सुटली असते, दारुड्याच्या बायकोनी झोपीत इंजेक्शन टोचली असते. लई पितो हे तू. गोळीनं इंजेक्शन दारू सुटत नसते. दारू मनाचा संयम आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत कोणतंही व्यसन सुटत नाही. इथं किती महिलांना वाटतं की आमच्या पतीने दारू सोडावी, कृपया हात वरती घेऊ नका. राहिले 2 दिवस, हे तुम्हाला 2 दिवस कीर्तनही ऐकू द्यायचे नाही. झाली साकला, धाकली साकरा तुमच्यावरच निघन आता रात्री. विढल किती महिलांना वाटतं माझ्या पतीने व्यसन सोडावं, हात वरी घेऊ नका पण कान उंच देऊ नये का. दारू मनाचं कंट्रोलिंग आहे. सोपं सांगू तुम्हाला, घरी तुम्ही स्वयंपाक करतात बरोबर आहे का हॉटेलवर पाठवतात? घरी स्वयंपाक करतात ना, मानाता हलवा. मग घरी स्वयंपाक करतात ना. बरं, स्वयंपाक करत असताना किमान किती वेळ लागतो? निदान किती सुग्र नसली तरी 1 तास. या 1 तासामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियाला काम आहेत. पायाला कामे ये जा करायची, पाणी घेऊन ये, कांदे घेऊन ये, भाजी घेऊन ये बाजारातून. घरी सुद्धा येरजार. हाताला कामे भाजी चिर, कणिक भिजव. हाताला कामे फोडणी दे. डोळ्याला कामे फोडणी पाहायची, चहा होतू चालला का काय पाहायचा, भाजी उकडत आली ना पाहायची. नाक काम करत, गरा करपला तर नाही ना, फोडणीचा धुराळा तर उडाला नाही ना. कान काम करतो, शिट्ट्या ऐकायचे म्हणजे कुकरच्या. कानाला कामे शिट्ट्या ऐकायचं, डोळ्याला कामे पाहायचं, नाकाला कामे वास घ्यायचं, हाताला कामे, पायाला कामे. मला खरं सांगा माया हो, तुमच्या तोंडाला काही काम आहे का ग स्वयंपाक करीपर्यंत? पण नीट बसतच नाही ती. पप्या, तुला पप्या म्हणायले, पप्या येतो का कसा नाही तुला? या बापाला संगत चिरीत असते. आमचं तोंड नीट बसत का? शेजारणीला गप्पा. आणि विनंती असेल माझी, मी खोटं बोलत असन तर गोळ्या घाला मला, पण मी खरं बोलत असन तर ऐका माझं. कल्याण तुमचं. ज्या बायकोला वाटतं नवऱ्याचं व्यसन सुटावं, स्वयंपाक करत असताना तोंडाला काम नाही, हाताला कामे, सगळ्या इंद्रियाला कामे, तोंडाला काम लावून दे तुम्ही. जर तुम्ही 1 तासामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर म्हटलात तर 1 तासामध्ये 5000 जप होतो. 5000 केला तर अर्धा तास करा खेळत मिळत, निदान 2500-2000 तर होईल ना. याच्यापेक्षा टाइमपास करत करा, निदान 1000 तर होईल ना. याच्यापेक्षा खेळत मिळत करा, निदान 500 वेळा तर होईल ना. 500 वेळा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताल, घरचा स्वयंपाक राहणार नाही. तो काय होईल? प्रसाद होईल. आणि प्रसाद जर तुमच्या नवऱ्याने खाल्ला, महाभारतातला प्रसंग आहे, जर दुष्टाच्या घरचं अन्न खाऊन भीष्माचार्यांसारखे ज्ञानी आणि पवित्र असणारे जर भीष्माचार्यांसारखे दुष्टाचं अन्न खाल्ल्यानंतर, अपवित्र अन्न खाल्ल्यानंतर तर त्यांची मती जर बिघडू शकते, बुद्धी जर भ्रष्ट होऊ शकते, तर प्रश्न आहे माझा तुम्हाला, पवित्र अन्न खाल्ल्यानंतर दुर्जनाची बुद्धी सज्जन बुद्धी का होऊ शकत नाही? 500 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. असा स्वयंपाक किती भ्रष्ट बुद्धी झालेला असू द्या, किती व्यसनी असू द्या, किती दुर्जन व्यक्ती असू द्या, त्याने जर हा प्रसाद खाल्ला तर हळूहळू त्याच्या बुद्धीत परिवर्तन होईल. दररोज प्रयोग करत राहिला तर, आणि एक दिवस त्याच्या बुद्धीवर परिवर्तन होऊन त्याच्या जीवनामध्ये कोणतंही व्यसन असेल ते व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही गड्या. आणि आमचा बिघडलेला संसार
पुन्हा ताळ्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, तुम्ही कटाळा सोडा आणि रामकृष्ण हरी मुखामध्ये धारण करा. विठ्ठल पायाची शोभा संत जाती हरी कीर्तना, त्यांच्या घरी येता येता घेऊन याव्या वाहना. एका बाईला म्हणलं काय माडकरी नवरा भेटला, ती म्हणे ताई त्याच्या माडावर गंधावर जाऊ नका, हे रोज कीर्तनाला जाते, चप्पलचा बूटचा जोड घरी घेऊन येते. जेव्हापासून आमचे मालक कीर्तनाला जायला लागले तेव्हापासून घरात कोणाला चपला विकत घ्यायची गरजच पडत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत साऱ्याचे नम्र अगदी तोंड पाठ करून ठेवलेत. पायाची शोभा सांगितली. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिती नाही, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. जिन हरी कथा सोनी नाही काना, मोकळा श्रवण रंध्र घी भावन समाना, नामाविन मुख सर्पाचे ती वेळ, जीवाणू ही काळ सर्पागे. नरदेहाची सार्थकता सांगितली. एक तर परोपकार करण्यात, नाही तर भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही. शिष्य असाल गुरुची सेवा, सेवक असाल मालकाची सेवा, पुत्र असाल माय बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काजा गुरु भक्ती सर्व वारकरी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. नियोजन अतिशय छोटंच आहे, पण शॉर्ट बट स्वीट, नजर लागेल की काय. आणि छोटा असावं पण व्यवस्थित. आपली बसण्याची शिस्त, अगदी काय तो मंडप, काय ती साऊंड सिस्टीम, काय तुमची बसण्याची शिस्त, आणि काय सगळे गायक वादक मंडळी एक एका होनी बळी रे.
सगळं कधी अगदी कसं ओके मध्ये असल्यासारखंच वाटते. असं वाटतं ओंजळ ओंजळ साखर घेऊन यांच्या मुखात घालावी. काय कोकिळा खाल्ली की काय महाराज लोकांनी. बाकीचे म्हणतील आम्ही काय कोंबड्या आणल्या का. गायक अनेक असतील हा, गायक अनेक असतील पण अशी नाहीत. वाजवा ना टाळी. वादकही अनेक असतील, बाकीचे म्हणतील आम्ही काय डबडी वाजवतो का. मग वादकही अनेक असतील पण अशी वादक नाहीत. सिस्टीम अनेक असतील पण सत्संग साऊंड सिस्टीम सारखी सिस्टीम. वाजवा टाळी. कीर्तनकारही अनेक असतील. मी पुढचं काहीच बोलले नाही. विढल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. सेवक असाल तर मालकाची सेवा जीवनामध्ये प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून आपल्या घर चालत दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. सुदामजी मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात साधन भक्ती, पण मर्यादा पुरुषोत्तम शबरीच्या आश्रमात येतात ही मात्र सिद्ध भक्ती. सुदामजी मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात साधन भक्ती, पण मर्यादा पुरुषोत्तम शबरीच्या आश्रमात येतात ही मात्र सिद्ध भक्ती. सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जातो आषाढीला साधन भक्ती, पण पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतो ही मात्र सिद्ध भक्ती. ऐसा करो के घर आवे राम. मातंग ऋषींच्या मुखातली वाक्य. भिलनी परम तपस्विनी मीड वाढवर शबरी जा कोना गुरु मतंग के कर गई तो हे मिलेंगे राम. कब दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हितकारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे माईबाप. कशाला म्हणतात स्वामी काज. आज सारे बेईमान आहेत लोक. आज इकडचा पुढारी तिकडे जातो, तिकडचा पुढारी इकडे येतो. इकडचे गायक तिकडे जातात, तिकडचे गायक इकडे येतात. म्हणजे तुम्ही यांच्याकडे टार्गेट करून पाहू नका. मी विरोधी देशामध्ये बोलते. इकडचा खेळाडू तिकडे जातो, तिकडचा खेळाडू इकडे येतो. इकडचा हिरो तिकडे जातो, तिकडचा हिरो इकडे येतो. त्रयस्थ देशात विरोधी देशात एकमेकाच्या हातात हात देतात, गळ्यात गळे घालतात. पण जो कधीच बेईमान होत नाही, कधी शत्रूच्या हातात हात देत नाही. विचार करा माईबाप, आमच्या भारताच्या सीमेवरती फक्त 5च जवान बेईमान होऊ द्या. ते 5 जर जवान बेईमान झाले, काय कीर्तन करावं आम्ही. काय टाप आहे आमची कीर्तन करायची. सगळ्यात मोठं जर समर्पण कोणाचं असेल, आज रस्त्यावर पोलीस उभा आहे आणि सीमेवरती जवान उभा आहे, म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. काही लाच घेतात तो भाग वेगळा असेल, पण एकासोबत गावासोबत किडे पण रगडू नका. गावासोबत किडेही रगडले जातात. आज जवान उभा आहे भारताच्या सीमेवरती. काय वय असतं माऊली त्याचं. 25, 27, 30 वर्षाचा जवान असतो. ज्यावेळी मिलिटरीत भरती केल्या जातं त्यावेळी त्याची 1 इंच छाती आणि उंची जर कमी असेल तर त्याला रिजेक्ट केलं जातं, परत पाठवले जातं. पण परत येताना जर त्याचा अर्धच धर घरी परत येत असेल तर जन्मदात्या माईबापाने ते कसं स्वीकारावं, का स्वीकारावं. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो त्यावेळी तो घरातल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या जन्मदात्या आईचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही, की तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. सीमेवर कोणाचा तरी बाप शहीद होतोय म्हणून कन्यादानाला तुमचा माझा बाप जिवंत आहे. सीमेवर कोणाच्या तरी कपाळाचं कुंकू शहीद होतंय म्हणून आज तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू आहे. सीमेवर कोणाच्या तरी पोटचा गोळा शहीद होतोय म्हणून आज तुमच्या माझे लेकरं जिवंत आहे. सगळ्यात मोठं समर्पण असेल तर त्या जवानाचं माईबाप. काय इच्छा असते त्या जवानाची. रक्ताच्या थारोळ्यामध्ये भर दिवाळीच्या सणाला आम्ही घरी असतो, पण भर दिवाळीच्या सणाला
सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. रक्ताची होळी खेळणारा, प्राणाची आहुती देणारा जवान समोर ठेवा. शास्त्रांच्या भाषेत ती आत्मसमर्पण नावाची भक्ती, आणि जगद्गुरु तुकोबारायच्या भाषेत ती स्वामिकाच नावाची भक्ती. त्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची भक्तीची. स्वामिकाज जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। ये मैं जवान हूँ अपने, ये धन्य है उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी याद कुर्बानी। ये मेरे वतन के लोग, आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी याद कुर्बानी। भारत माता की जय! वंदे. स्वामिकाज पहिली भक्ती. दुसरी सांगितली गुरु भक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करेल, पण सद्गुरु रुसला तर देवाचा बापही काही करू शकत नाही. सद्गुरु वाचवणी संसार तारक, नसेची निष्ठंक आण कोणी. श्री गुरु सारिका असता पाठी राका, इतरांचा लेख कोण करी. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो. गुरुवर की रहमत से बंदे हो, गुरुवर की रहमत से बंदे, जगबंधन शुभ छोटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरु का प्यार न रूठे, गुरु दरबार न छूटे. गुरुवर की रहमत से बंदे हो. हल्लीचे गुरु शिष्य तर एवढे डेंजर निघालेत. आमच्या गुरूंना ना कवडीची अक्कल नाही. हे जीत पुलाखाली घातले पाहिजे, वरून पूल बांधला पाहिजे. दलिंदर कुणीकडचे, जो गुरुचा आदर करतो तो जगात आदरणीय होतो, जो गुरुला वंदन करतो तो जगात वंदनीय होतो. विठ्ठल. तिसरी भक्ती सांगितली जीवनामध्ये पितृवचन. पुत्र असाल तर जीवनामध्ये माते पित्यांची सेवा प्रामाणिकपणे करा. एक वाक्य बोलू माई बाप. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है. जगात सगळं मिळेल माई बाप, पण आई वडील पुन्हा मिळणे नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती. सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, मात्याड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. आई काय मावशी असते, आई काय आत्ते असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे असेल. तुम्ही देखणे असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असताल, लोक तुमच्या हातावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक तुमच्या कीर्तनाचे कथेचे फॅन असतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव पात्र ते म्हणजे आईचं अंतःकरण. आईच्या प्रेमामध्ये ना परत फेडच नसते. लहान होतो रे राजांनो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो. कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी मात्र माय निजायची. लहान होतो आपण, आईची खूस ओली ठेवत होतो. आता मोठे झालात ना, असं एकही वाक्य बोलू नका जेणेकरून आईचे डोळे पाणावले जातील. ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. तू
तुकमणी माय बाप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप हरी तुकमणी माय बाप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप तुकमणी माय बाप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप तुकमणी माय तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे फार चौफाळा टांगान काजू बदाम खाऊ घाला. ते धड तुमच्याच्यानी शक्य होणार नाही, माझ्याच्यानी शक्य होणार नाही. फक्त एक विनंती असेल, लहान होतो तापण तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं. त्यांना म्हातारपण आले. म्हातारपण हे एक प्रकारचं बालपण आहे. त्यांच्या म्हातारपणामध्ये आता त्यांना आदर देणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य. आणि जेवढे कॉलेजला जाणारी महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित आहे, विनंती असेल माझ्या भगिनी आणि बांधवांना, आयुष्यात तुमचे काय निर्णय घ्यायचे स्वतःचे तर घ्या. स्वतःच्या पायावर उभे राहा. सायन्सला जा, मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा. वाटेल तो निर्णय घ्या. वाटेल तसे कपडे घाला, जीनची पॅन्ट घाला. याच्या पुढे जाऊन काय सांगू, चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घाला. पण विनंती असेल माईबाप, उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपल्या बापाला शर्मेने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही मुलांनी मुलींनी करायचं नाही. लग्नाचा निर्णय घेत असताना तरी पोरींनो बापाला डावलू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहीर उरत नाही. आवडला एखादा सांगून पहा. बापाने नकार दिला, त्याच्या नकारामागे काहीतरी कारण दडलेले. तुम्ही 2च तास पाहतात तो पोरगा कॉलेजमध्ये काय करतो, पण दिवसातले 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आमचा बाप करतो. 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका ग देऊ माझ्या बहिणीनं. घरात 4थी पोरगी झाली, अख्खं घर उचलं होतं. जिला झाली तिनं 2 तास पोरगी पाहिली नाही, तिला स्तनपानही केलं नाही. आई होती आमची ती, पण 4थी पोरगी झाली तरी एकटा बाप आमच्या जन्मावर हसत होता. हे काय पाप आहे त्या बापाचं? असं काय त्या बापाकडून चुकलं? पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या. तुमच्या परिसरात नाही मला माहिती, पण आपल्याकडे एक घटना घडली ना 7, 8, 10 त्याच घटना घडतात. एखादी पळून गेली, 4-5 जणी पळूनच जातात. एखाद्याने फाशी घेतली, 4-5 जण फाशीच घेतात. एखादं औषध पिलं, 4-5 जण औषधच घेतात. एकाने उडी मारली, 4-5 जण त्याच्या मागं उडीच मारतात. भ्रांत कल्पना आहेत, ह्या चुकीच्या आहेत. 35 तुकडे जे करत असेल ते प्रेम नाही, ही वासना आहे. आज वासनेने आम्ही एवढे बरबटलं गेलो. प्रेम अति उच्च सरोवरातलं कमळ आहे. आज आम्ही ते चिखलामध्ये आणून टाकलं आणि वासनेलाच प्रेमाची नावं देत बसलो. चुकीच्या गोष्टी त्या. मी प्रेमाच्या विरोधात नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाही, पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या. प्रेम करा, पण आपल्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा. मला अपेक्षित होती टाळी तुमच्याकडून, पण आमच्याच माणसांना द्यावी लागली. लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबा, पण जीवन उद्ध्वस्त करू नका. पोरीचं आयुष्यच किती माहेरी. खेड्यामध्ये 18-19 वर्षात लग्न केलं जातं तिचं. फारच आज समाज सुधारलाय. MCA, MBA, BBA करत असले, आता BSc. फार तर तिला 22, 23, 25च्या आत तिचं लग्न केलं जातं. माहेरचं आपलं आयुष्यच 25 वर्षे. कॉलेजची ही 4-5 वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात. आणि या 4-5 वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारख्या जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे. यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही. शिका गड्या, खूप मोठं व्हा. आपल्या बापाची मान उंच करा समाजात. पायावर उभ्या राहा. एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण मला वाटतं पाहुण्याची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागती ना, नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्याखाली सापडायची. चुकीच्या गोष्टी आहेत. पोरगी बापाचा स्वाभिमान असते. गावात तोच बापावर मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये फक्त एक पत्ते सांभाळा,
जन्मदात्या बापाच्या आणि जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, हीच तिसरी भक्ती. पितृवचन. त्या भारतामध्ये आम्ही राहतो. आता तुम्ही हे सांगत बसू नका राम 14 वर्ष वनवासाला, नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही. काळ बदललाय माईबाप. आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, आणि चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवापती. पत्नी असाल तर पतीची सेवा. चौथी भक्ती नंतर सांगते. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊया. इथं पंगत असते का कीर्तनाच्या आधी? मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला. पण मला वाटलं कसं म्हणावं. इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा. तरी सर्वांनी हात वरती घ्या. जी बाई हात वरती घेणार नाही, बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही. तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्या ना, हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या. थोडा मोकळा आवाज द्या. सर्वांनी हात वरती घ्या. वडा खालचे, वडावरचे, अंधारातले, कुंधारातले, जे रोज येते ते, येणारे लिहू देत नाहीत ते, जे आजच आले ते. मी एक भजन म्हणते, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. बोला घरीचे नाम, बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. म्हणा बोला घरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग. बोला घरीचे नाम, विठ्ठल. वा वा. पांडुरंग 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 पांडुरंग. खालचे म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. थोडा आवाज कमी. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. टाळी वाजवा माई बापा ना गाड्या. मागे उभा विठ्ठल, पुढे उभा विठ्ठल. दणक्यात विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुष मंडळी करचे. पांडुरंग 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 पांडुरंग. जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. ज्ञानोबाच्या विठ्ठला, तुकोबाच्या विठ्ठला. म्हणा वा. जनाईच्या विठ्ठला, मुक्ताईच्या विठ्ठला. वा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणा ना. पांडुरंग 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 पांडुरंग. आणखी विठोबा रखुमाई राहिले. विठोबा रखुमाई, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. टाळ्यांचा टाळ्यांचा. ज्ञानोबा माऊली, 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 स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती. चौथी भक्ती आपल्या समोर ठेवते. वाणीला पूर्ण विराम देते. कारण लाईट गेल्यावर आकडे टाकून किती बी लाईट लावली तरी बिल काही येत नाही, मीटर काही जळत नाही. जीवनात पत्नी असाल शास्त्राने, शास्त्रात गीता, ममतेत माता आणि पातिव्रत्यामध्ये सीता यांना तोड नाही. भारताने तर स्त्रीसाठी नियम घालून दिला. भारतीय स्त्री एवढी पवित्र आहे की ती पतिव्रताच आहे.
भारतातील प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे. किती पापी पुरुषाने भारतीय नारीचं दर्शन घ्यावं, पावन आणि पवित्र व्हावं, एवढी भारतीय नारी पवित्र सांगितली. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता, जी नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहते ती बाई पंढरीच्या मालकाला सुद्धा आवडते. आयुष्यभर जर प्रामाणिकपणे राहिली तिला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. ती एक प्रकारची भक्तीच आहे, ईश्वर भक्तीच आहे. शास्त्राने नारीसाठी नियम घालून दिला की आयुष्यभर तिने तिच्या पतीशी प्रामाणिकपणे राहावं. एक वाक्य बोलू माईबाप, पतीची सेवा केली तर कोणत्या देवाची भक्ती करायची गरज नाही. पण जी बायको आपल्या नवऱ्याला अंधारात ठेवून कपटाने वागत असेल, 28 नरका जागा नाही त्या पापिनीला, 28 नरका जागा नाही. पण नवऱ्याची भक्ती जर केली तर देवावरी सुद्धा तिची सत्ता आहे. बाईने आयुष्यभर नवऱ्याशी प्रामाणिकपणे राहावं, ही नारीची आचारसंहिता आहे. आता ऐका ना तुम्ही, पुरुषाने आयुष्यभर आपल्या धर्मपत्नीचा सन्मान करणं आणि त्याने तिच्याशी प्रामाणिकपणे राहणं ही पुरुष मंडळीची आचारसंहिता आहे. आता वाजवाटाळी. दोघांनी एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिकपणे राहावं, दोघांसाठी शास्त्राने घालून दिलेला नियम आहे माईबा. दुसरा विवाह शासनाला मान्य असेल, शास्त्राला नाही. आणि शास्त्रातून शासनाचा जन्म आहे, शासनातून शास्त्राचा जन्म नाही. शास्त्राने आपल्याला भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही ग दिला मातांनो. भांडायचा दिला म्हणजे दिला नसता तरी आम्ही भांडल्याशिवाय काय राहिलो असतो का. उन्हाळ्यात मी एक पोस्ट वाचली, महिला मंडळीला 15 आईस्क्रीम खाऊन थंडावा मिळत नाही, नवऱ्याला एका भांडणात त्यांचं डोकं शांत होत. एकदा काय झालं, एक नवरा घरी आला, माग पुढं पाहिलं, सनसनीत बायकोच्या त्यांनी अशी निबर कानाखाली वाजवली. इतकी हळूच नाही दिली, इतकी हळू का, अशी सनसनीत कानाखाली लावली हंगाशी. ती म्हणे का हो, माझं काही चुकलं नाही, काही भांडणं झाले नाही, तुम्ही अचानक मला येऊन कस काय मारलं. तो म्हणे अगं वेडीस का तू, जिथं प्रेम असतं तिथं तर हानमार होती, तुझ्यावर प्रेम आहे माझं म्हणून मारलं तुला मी. ती म्हणे असं वय. तिनं बांगड्या माग सारल्या, कमराला पदर खावला, 10-5 फटके 10-5 लाटणे. ते म्हणे तुम्हाला काय वाटलं पप्पाचे पप्पा, माझं काही तुमच्यावर प्रेम नाही का. हे फक्त ऐकायचं, घरी घेऊन अजिबात जायचं नाही. विठ्ठल शास्त्राने भांडायचा अधिकार दिला पण कपट करायचा अधिकार नाही दिला. निदान घरात 8 दिवसातून एकदा तरी भांडणं झाली पाहिजे. निदान माय समोर सारी काय मारुती रायच आणून बसली का काय मला कळ ना काही. सप्ता मारुती रायाच पण करणारी मारुती राय नाही. विठ्ठल 8 दिवसातून एकदा तरी भांडणं झाली पाहिजे. ह्या करीत नसले तर तुम्ही करायचे, अशी चेष्टा करायची निदान, पण भांडणं लागली पाहिजे. चेष्टा अशी करायची पण ती जिरवीत आली पाहिजे, रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे. चेष्टा करायची 8 दिवसातून एकदा. प्रेमाचे भांडणं व्हावेत माईबाप, अधिकार येतो आपला भांडायचा. एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, प्रेमाचं भांडण असावं. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. नारी जाती इतकं समर्पण कोणाचं नाही माईबाप जगात. केस माझी वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन घेते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला. सौभाग्यवती, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. इथं एवढ्या मातृशक्ती बसलेत, आम्ही पुराव्यानिशी सांगून देऊ शकतो की आमचं लग्न झालं, आम्ही विवाहित आहोत म्हणून. तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचे लग्न झालेत म्हणून. आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं तर सारं डिपॉझिट जप्त होतं तुमचं. आधार कार्ड ते बी आमचं. आमच्या इतका त्याग आहे तुमचा, कबूल तरी व्हा ना निदान. आमच्या इतका त्याग आहे तुमचा. सकाळी पहाटे उठायचं यांनी, साडा समर्जन, घासपूस, किचन घासणं, स्नान करणं, देवपूजा करणं. पुरुष मंडळी उठत आहेत, म्हसोबांनी दगडावर जाऊन उभे राहतात. अजूनही खेड्यामध्ये गरम पाण्याच्या गार पाण्याच्या तुट्या नाहीत.
आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं लागेल ना, तो आमच्या बापानं तुमच्या पदरात आम्हाला घातलं. आंघोळ करता म्हणजे आमच्यावर उपकारच येतो. सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, कपडे धुणं, इस्त्र्या करून कपाटात ठेवणं, कोण करतं हे सगळं? रात्री सगळं आवरून खडी उकडी दळणं काढणं, शेतातलं गुरांचं ढोरांचं सगळं करून रात्री उशिरा झोपायचं तिने. पहाटे मात्र सगळ्यात उठायचं तिने. आधी कीर्तनाला आल्यावर सुद्धा आमची संख्या जास्त असते. तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं का? बरं, आल्यानंतर शिस्तीत ह्याच बसतात, कारण रांगणी मी मुंग्यांचीच असते. मी पुढचं काहीच बोलले नाही. विठ्ठल इमानदारीनं सांगायचं, कंपेअर मी नंतर करेल, पण आमच्या इतका त्याग आहे कोणाचा? आमच्या इतका नाही ना. म्हणून विनंती असेल, आजपासून आपापल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा चार चौघात, एकटीला तिला हाना. एकटी असेल खोलीत कोंडून हाना. चार चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होती, हे कबूल तरी झाले. आपल्या धर्मपत्नीचा अपमान करायचा, खालचे बिन स्टेजवरचे बिन, उभे राहिलेले बिन, खाली बसलेले बिन. या उलट आपापल्या धर्मपत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं. आज घरामध्ये वाद का आहेत? कौतुक कमी आहे. भांडणं कमी व्हावे असं वाटत असेल, कौतुकाची सवय लावा. विठ्ठल पूर्वी बैलगाड्या कुरकुरायला लागल्या की शेतकरी काय करायचे? आज सगळी कुरकुर आमच्या नात्यात सुद्धा आहे. एवढी कुरकुर 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 कुरकुर. आमची कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवले. गाडीची कुरकुर जर चालू झाली, शेतकरी काय करायचे? तुम्ही इकून टाकले साऱ्यांनी. कमाल आहे गाड्या करी. वंगण घातलं जायचं. चाकाची कुरकुर कमी व्हायची, बैलाचं ओझं कमी व्हायचं. आज मला नवल लागते, आज बैल ठेवले नाही, सगळी शेती आधुनिक शेती ट्रॅक्टरने. फक्त मेहरबानी एवढी करा, पोळ्याला बैल सोडून फक्त ट्रॅक्टर गावात मिरू नका. विठ्ठल आज एवढी कुरकुर कुरकुर कुरकुर. गाडीची कुरकुर कमी करण्यासाठी जसं वंगण घालणं गरजेचं आहे, नाते संबंधातली कुरकुर कमी करण्यासाठी त्याच्यात प्रेमाचं वंगण घालणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेमाचं वंगण कमी पडते. एकदा काय झालं, तुम्ही अजूनही मला फ्रेश दिसना, थांबते मी आता. एकदा काय झालं, सिंहाच्या वराती पुढे उंदीर नाचू लागला. उंदीर इतका नाचत होता, खाली पडू पडू नाचत होता, कपडे झटकायचा, पुन्हा बजाव. गाणे बंद झाले गाणे, उंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, लग्न माझं काय ह्याचं? लग्न माझं नाचतो हा. त्या सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाही तर एक तर याला रात्री जास्त झाली असावी. काय पुन्हा तेच का विचार तुमचे? अरे बाई झोप, झाली नसावी, नाही तर जास्त झाली असावी. बेचैन झाला. बेचैन होऊन उंदराला विचारलं, का रे उंदरा, लग्न माझं नाचतो तू का नाचतोस? त्या उंदराने उत्तर दिलं, मित्र, आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कुणालाच झाला नाही. कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहेस. कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळेच फोडीत होतो. ती गल्लीतली म्हातारी सांगत असते, भाऊ तुझा बापही गल्लीत उभारून गप्पा आणायचा, कधी हळदीला जायच्या आधी. तो भांडे टेपून तू टेम्पोतून सोडायच्यात वाईली निघला, तू टेम्पो सगळं सासरवाडीला जाशील. विठ्ठल ज्या घरात कौतुक कमी तिथंच भांडणं जास्त आहे. कौतुकाची सवय लावा, भांडणं होणार नाही. घरी गेल्यानंतर तिसऱ्या घासाला तरी बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक झालंच पाहिजे. वा पपेची आई, काय वांग्याचं भरीत केलंस तू. असं हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात ना तुम्ही, घरी टीप मागितली जाते का? आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात तरी घ्या गड्या. घरी गेल्यानंतर पहिलं विचारायचं, पण भाजी तूच बनवली का? उसनवारी असली तर घोटाळा व्हायचा रिकामा. कळेल हळूहळू तुम्हाला आता. तिसऱ्या घासाला तरी कौतुक झालं पाहिजे. वा पपेची आई, काय आलूची भाजी झाली. आलू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात, फक्त फरक एवढा आहे. वा पपेची आई, काय पनीरची भाजी झाली, तिच्यात केस का निघाणार. ते खरट का होईना, पण कौतुक करायला शिकायला माई बाप. घरात कौतुक होतं. पतीने पत्नीचं कौतुक करावं आणि पत्नीने
पतीचं कौतुक करावं. चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली. सेवापती जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते. भैरवी घेऊया. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. आणखी कोणती सेवा आहे विष्णूची? सत्य बोली मुखे हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखी हेची विष्णूची महापूजा. काहू तुकोवर आहे. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का? तुकोबारांनी सांगितलं मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे बळ 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 तुका म्हणे त्याची तुका म्हणे तुका म्हणे ते जीव तुका म्हणे दे जीव हरी हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा तुका म्हणे ते जीव तुका विष्णूची महापूजा
मला कधी येशील ही माझी कामना रामा रघुनंदना रामा रघुनंदना आना नाही तुझा अनुभव नाही ही जी विष्णूची पूजा ही जी विष्णूची निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या जगत गात्यात प्रेरणा देतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तिलही गळे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी प्रयत्न करत राहा माईबाप यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते पराभवाची कारण देऊ नका शोधून तयारीला लागा आज UPSC मध्ये MPSC मध्ये सगळा UP बिहारचाच भरण आहे सगळे कलेक्टर तिकडचेच आहेत क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत तिकडचे सगळे मुलं सगळे आज UPSC MPSC मध्ये सारा UP बिहारचा भरणा आहे काही दिवसांनी UPSC चा अर्थ फक्त UP असाच होऊन जायचा वास्तव भयानक आहे आमच्या महाराष्ट्राचं सगळे जर क्लास 1 ऑफिसर तिकडचेच आहेत ते लेकरं स्वतःला 2-2 वर्ष खोलीत कोंडून घेतात विद्यार्थी स्टडी रूम मध्ये लग्न नाही भावाचा बर्थडे नाही काही नाही 2-2 वर्ष स्वतःला खोलीत कोंडून घेतात अहोरात्र झगडतात 2 वर्षाच्या नंतर ज्यावेळी रूमच्या बाहेर येतात अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो क्लास 1 होऊन येतात कलेक्टर होऊन येतात अख्खा जिल्हा सॅल्यूट करतो त्यांना सगळे जर क्लास 1 तिकडचे तर मला प्रश्न पडतो आपल्या महाराष्ट्रातले मुलं नेमके गेलेत कुठं आपल्या महाराष्ट्रातले पोरं भाऊचा बर्थडे आहे भावाचा गावाची जत्रा म्हसोबाची यात्रा हळदी वराती मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला बरं डान्स याचा असा अर्धा तास नाचतो बिचारा 2 दिवस जागचा उठत काय फॉर्म्युला आहे मला अजून कळाला नाही अर्धा तास नाचतो तो 2 दिवस जागचा उठतच नाही मला प्रश्न पडतो हा दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहील याची वरात निघायची कधी अजूनही प्रत्येक गावागावात सर्वे करा तुम्ही 25च्या पुढचे 35च्या आतले पालकं लावून टेम्पू सापडतील नवरदेव लग्नाचे एक मुलगा म्हणे ताई एवढं फिरताय तुम्ही एखादी पोरगी तरी आणा राव शोधून सोयरीकच जुळाना मला आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत केलं तर देवाने केलं वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं पण म्हटलं दादा तुझं वय किती तो म्हणे 42 म्हणलं राहिले 8 वर्ष कशाला बट्टा लावून घेतोस राहिलेत किती भल्या माणसा अजूनही लोक मागे आहेत मामाची ज्याला मामा आहे त्यांनी जीव लावा तरी पोरगी असेल तर ठीक चुलत मामाची मावस मामाची खऱ्यानं सांगा 10 वर्षापूर्वी लोक गुरु मामाला विचारित तरी होते का आता गुरु मामाची आणि हा स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे पूर्वी लोक देवा धर्माला जनावर सोडायचे अजून 10 वर्षाने नाही माणसं सोडले ना तर मग बोला आमचे थोरले चिरंजीव मसोबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा साधू झोपडीत घुसत आहेत अगर लड़कियां न होगी दुनिया परेशान गलियां सुनसान तन्हा इंसान न जानो ना जान हर तरफ जय हनुमान ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल राग यावा गड्या खरं रात्रीतून प्रगती व्हावी राग यावा सुटा बुटातले कपडे घालून लोकांची 8 तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके तुटके घालून स्वतःची चहाची एखादी टपरी टाका स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है निश्चयाचे बळ
का म्हणे तिची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा सर्व संत महंतांच्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या पावन हनुमान मारुती रायाच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करून ज्यांच्यामुळे सेवेची संधी प्राप्त झाली आपल्या परिसराचं वैभव आणि गावचे भूमिपुत्र गान कोकिळा स्वरकंठ भूषण गायनाचार्य संगीताचार्य तथा युवा कीर्तनकार परम आदरणीय दादासाहेबजी महाराज पाटील यांच्यामुळे येण्याची संधी लाभली या ठिकाणी महाराजांनाही धन्यवाद त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद असतील सर्व एवढे चौरंगी चिरे महाराजांनी घडवलेत एकदा त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळी वाजवा त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात सर्वजण मंडळी आदरणीय अर्जुन महाराज असतील सर्व बाल विद्यार्थी मंडळी सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर आजपासून आपापल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा चार चौघात एकटीला तिला हाना एकटी असेल खोलीत कोंडून हाना चार चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होती कबूल तरी झाली आपल्या धर्मपत्नीचा अपमान करायचा खालचे बिन स्टेजवरचे बिन उभे राहिलेले बिन खाली बसलेले बिन या उलट आपापल्या धर्मपत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं आज घरामध्ये वाद का आहेत कौतुक कमी आहे भांडणं कमी व्हावे असं वाटत असेल कौतुकाची सवय लावा ह्या करीत नसले तर तुम्ही करायचे अशी चेष्टा करायची निदान पण भांडणं लागली पाहिजे चेष्टा अशी करायची पण ती जिरवीत आली पाहिजे रट्टे खायची पाळी नाही आली पाहिजे चेष्टा करायची 8 दिवसातून एकदा प्रेमाचे भांडणं व्हावेत माईबाप अधिकार येतो आपला भांडायचा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली प्रेमाचं भांडण असावं माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा नारी जाती इतकं समर्पण कोणाचं नाही माईबाप जगात केस माझी वेणी तुझ्या नावाची भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं नाक माझं नथ तुझ्या नावाची हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा दर्शन घेते मी आशीर्वाद मात्र मिळतो तुला सौभाग्यवती माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं इथं एवढ्या मातृशक्ती बसलेत आम्ही पुराव्यानिशी सांगून देऊ शकतो की आमचं लग्न झालं आम्ही विवाहित आहोत म्हणून तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचे लग्न झालेत म्हणून आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं तर सारं डिपॉझिट जप्त होतं तुमचं आधार कार्ड ते बी आमचं आमच्या इतका त्याग आहे तुमचा कबूल तरी व्हा ना निदान आमच्या इतका त्याग आहे तुमचा सकाळी पहाटे उठायचं यांनी साडा समर्जन घासपूस किचन घासणं स्नान करणं देवपूजा करणं पुरुष मंडळी उठत आहेत म्हसोबांनी दगडावर जाऊन उभे राहतात अजूनही खेड्यामध्ये गरम पाण्याच्या गार पाण्याच्या तुट्ट्या नाहीत आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं लागेल ना तो आमच्या बापानं तुमच्या पदरात आम्हाला घातलं आंघोळ करता म्हणजे आमच्यावर उपकारच येतो सकाळचा नाश्ता जेवण दुपारचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक कपडे धुणं इस्ताऱ्या करून कपाटात ठेवणं कोण करतं हे सगळं रात्री सगळं आवरून खडी उकळी दळणं काढणं शेतातलं गुरांचं ढोरांचं सगळं करून रात्री उशिरा झोपायचं तिने पहाटे मात्र सगळ्यात उठायचं तिने आधी कीर्तनाला आल्यावर सुद्धा आमची संख्या जास्त असते तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं का बरं आल्यानंतर शिस्तीत ह्याच बसतात कारण रांगणी मी मुंग्यांचीच असते मी पुढचं काहीच बोलले नाही विठ्ठल इमानदारीनं सांगायचं कंपेअर मी नंतर करेल पण आमच्या इतका त्याग आहे कोणाचा आमच्या इतका नाही ना म्हणून विनंती असेल आजपासून आपापल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा चार चौघात एकटीला तिला हाना एकटी असेल खोलीत कोंडून हाना चार चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होती कबूल तरी झाली आपल्या धर्मपत्नीचा अपमान करायचा खालचे बिन स्टेजवरचे बिन उभे राहिलेले बिन खाली बसलेले बिन या उलट आपापल्या धर्मपत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं आज घरामध्ये वाद का आहेत कौतुक कमी आहे
भांडणं कमी व्हावे असं वाटत असेल, कौतुकाची सवय लावा. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी बैलगाड्या कुरकुरायला लागल्या की शेतकरी काय करायचे? आज सगळी कुरकुर आमच्या नात्यात सुद्धा आहे. एवढी कुरकुर 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 कुरकुर. आमची कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवले. गाडीची कुरकुर जर चालू झाली, शेतकरी काय करायचे? तुम्ही इकून टाकले साऱ्यांनी. कमाले गाड्या करी वंगण घातलं जायचं. चाकाची कुरकुर कमी व्हायची, बैलाचं ओझं कमी व्हायचं. आज मला नवल लागते, आज बैल ठेवले नाही, सगळी शेती आधुनिक शेती ट्रॅक्टरने. फक्त मेहरबानी एवढी करा, पोळ्याला बैल सोडून फक्त ट्रॅक्टर गावात मिरू नका. विठ्ठल आज एवढी कुरकुर कुरकुर कुरकुर. गाडीची कुरकुर कमी करण्यासाठी जसं वंगण घालणं गरजेचं आहे, नाते संबंधातली कुरकुर कमी करण्यासाठी त्याच्यात प्रेमाचं वंगण घालणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेमाचं वंगण कमी पडते. एकदा काय झालं, तुम्ही अजूनही मला फ्रेश दिसना, थांबते मी आता. एकदा काय झालं, सिंहाच्या वराती पुढे उंदीर नाचू लागला. उंदीर इतका नाचत होता, खाली पडू पडू नाचत होता, कपडे झटकायचा, पुन्हा बजाव. गाणे बंद झाले गाणे, उंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, लग्न माझं काय ह्याचं, लग्न माझं नाचतो हा. त्या सिंहाला शंका आली, एक तर याची झाली नसावी, नाही तर एक तर याला रात्री जास्त झाली असावी. काय पुन्हा तेच का विचार तुमचे? अरे बाई झोप, झाली नसावी, नाही तर जास्त झाली असावी. बेचैन झाला, बेचैन होऊन उंदराला विचारलं, का रे उंदरा, लग्न माझं नाचतो तू का नाचतोस? त्या उंदराने उत्तर दिलं, मित्र, आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कुणालाच झाला नाही. कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहेस. कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळेच फोडीत होतो. ती गल्लीतली म्हातारी सांगत असते, भाऊ तुझा बापही गल्लीत उभारून गप्पा आणायचा, कधी हळदीला जायच्या आधी. तो भांडे टेपून तू टेम्पोतून सोडायच्यात वाईली निघला, तो टेम्पो सगळं सासरवाडीला जाशील. विठ्ठल ज्या घरात कौतुक कमी तिथंच भांडणं जास्त आहे. कौतुकाची सवय लावा, भांडणं होणार नाही. घरी गेल्यानंतर तिसऱ्या घासाला तरी बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक झालंच पाहिजे. वा पपेची आई, काय वांग्याचं भरीत केलंस तू, असं हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात ना तुम्ही, घरी टीप मागितली जाते का? आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात तरी घ्या गड्या. घरी गेल्यानंतर पहिलं विचारायचं, पण भाजी तूच बनवली का? उसनवारी असली तर घोटाळा व्हायचा रिकामा. कळेल हळूहळू तुम्हाला आता. तिसऱ्या घासाला तरी कौतुक झालं पाहिजे. वा पपेची आई, काय आलूची भाजी झाली. आलू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात, फक्त फरक एवढा आहे. वा पपेची आई, काय पनीरची भाजी झाली, तिच्यात केस का निघाणार, ती खरट का होईना, पण कौतुक करायला शिकायला माईबाप. घरात कौतुक होतं. पतीने पत्नीचं कौतुक करावं आणि पत्नीने पतीचं कौतुक करावं. चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली. सेवापती जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते, भैरवी घेऊया. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आणखी कोणती सेवा विष्णूची? सत्य बोली मुखे, हेची विष्णूची महापूजा. तू कवी अनेकांच्या दुःखी, हेची विष्णूची महापूजा. काहू तुकुवर आहे. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का? तुकोबारांनी सांगितलं, मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे बळ निश्चयाचे
मातया कधी येशील ही माझी कामना रामा रघुनंदना रामा रघुनंदना आना नाही तुझा अनुभव नाही ही जी विष्णूची पूजा ही जी विष्णूची निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या जगत गात्यात प्रेरणा देतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तिलही गळे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी प्रयत्न करत राहा माईबाप यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते पराभवाची कारण देऊ नका शोधून तयारीला लागा आज UPSC मध्ये MPSC मध्ये सगळा UP बिहारचाच भरण आहे सगळे कलेक्टर तिकडचेच आहेत क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत तिकडचे सगळे मुलं सगळे आज UPSC MPSC मध्ये सारा UP बिहारचा भरण आहे काही दिवसांनी UPSC चा अर्थ फक्त UP असाच होऊन जायचा वास्तव भयानक आहे आमच्या महाराष्ट्राचं सगळे जर क्लास 1 ऑफिसर तिकडचेच आहेत ते लेकरं स्वतःला 2-2 वर्ष खोलीत कोंडून घेतात विद्यार्थी स्टडी रूम मध्ये लग्न नाही भावाचा बर्थडे नाही काही नाही 2-2 वर्ष स्वतःला खोलीत कोंडून घेतात अहोरात्र झगडतात 2 वर्षाच्या नंतर ज्यावेळी रूमच्या बाहेर येतात अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो क्लास 1 होऊन येतात कलेक्टर होऊन येतात अख्खा जिल्हा सॅल्यूट करतो त्यांना सगळे जर क्लास 1 तिकडचे तर मला प्रश्न पडतो आपल्या महाराष्ट्रातले मुलं नेमके गेलेत कुठं आपल्या महाराष्ट्रातले पोरं भाऊचा बर्थडे आहे भावाचा गावाची जत्रा म्हसोबाची यात्रा हळदी वराती मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला बरं डान्स याचा असा अर्धा तास नाचतो बिचारा 2 दिवस जागचा उठत काय फॉर्म्युला मला अजून कळाला नाही अर्धा तास नाचतो तो 2 दिवस जागचा उठतच नाही मला प्रश्न पडतो हा दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहील याची वरात निघायची कधी अजूनही प्रत्येक गावागावात सर्वे करा तुम्ही 25च्या पुढचे 35च्या आतले पालकं लावून टेम्पू सापडतील नवरदेव लग्नाचे एक मुलगा म्हणे ताई एवढं फिरताय तुम्ही एखादी पोरगी तरी आणा राव शोधून सोयरीकच जुळाना म्हणलं आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत केलं तर देवाने केलं वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं पण म्हटलं दादा तुझं वय किती तो म्हणे 42 म्हणलं राहिले 8 वर्ष कशाला बट्टा लावून घेतोस राहिलेत किती भल्या माणसा अजूनही लोक मागे आहेत मामाची ज्याला मामा आहे त्यांनी जीव लावत तरी पोरगी असेल तर ठीक चुलत मामाची मावस मामाची खऱ्यानं सांगा 10 वर्षापूर्वी लोक गुरु मामाला विचारित तरी होते का आता गुरु मामाची आणि हा स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे पूर्वी लोक देवा धर्माला जनावर सोडायचे अजून 10 वर्षाने नाही माणसं सोडले ना तर मग बोला आमचे थोरले चिरंजीव मसोबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा साधू झोपडीत घुसत आहेत अगर लड़कियां न होगी दुनिया परेशान गलियां सुनसान तन्हा इंसान न जानो ना जान हर तरफ जय हनुमान ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल राग यावा गड्या खरं रात्रीतून प्रगती व्हावी राग यावा सुटा बुटातले कपडे घालून लोकांची 8 तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके तुटके घालून स्वतःची चहाची एखादी टपरी टाका स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है निश्चयाचे बळ
का म्हणे तिची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा सर्व संत महंतांच्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या पावन हनुमान मारुती रायाच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करून ज्यांच्यामुळे सेवेची संधी प्राप्त झाली आपल्या परिसराचं वैभव आणि गावचे भूमिपुत्र गान कोकिळा स्वरकंठ भूषण गायनाचार्य संगीताचार्य तथा युवा कीर्तनकार परम आदरणीय दादासाहेबजी महाराज पाटील यांच्यामुळे येण्याची संधी लाभली या ठिकाणी महाराजांनाही धन्यवाद त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद असतील सर्व एवढे चौरंगी चिरे महाराजांनी घडवलेत एकदा त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळी वाजवा त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात सर्वजण मंडळी आदरणीय अर्जुन महाराज असतील सर्व बाल विद्यार्थी मंडळी सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली